आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तुमच्या बऱ्याच जणांचे कालपासून SMS येत आहेत की सर ॲग्री MPSCचा आणि फॉरेस्ट MPSCचा रिझल्ट काय लागेल, एक अंदाजित कट ऑफ काय असेल. तर बघा, तुम्हाला माहिती आहे की आपलं टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावर बऱ्याच मुलांनी वोटिंग केलेलं आहे. प्लस मला पर्सनली भरपूर मेसेज आलेले आहेत, त्यांनासुद्धा जेवढं पॉसिबल आहे त्यांना रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता हे जे काही पूर्वपरीक्षेचा आज आपण इथं कट ऑफ बघणार आहोत, तत्पूर्वी ही जी काही माझी मेहनत आहे, मेहनत म्हणतो मी याला, तुम्ही यांना एक लाईक करा आणि नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आपण आता सुरुवात करू की कट ऑफबद्दल. आता बघा, एक कट ऑफ सांगण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं की आपण हा जो काही कट ऑफ सांगत आहे हा एक प्रेडिक्शन्स आहे, हा एक अंदाज आहे. आणि हा अंदाज मी माझं इथिक्स म्हणजे माझी नैतिकता आणि सतसत विवेक बुद्धी, जी की सतसत विवेक बुद्धी ही तुमची सुद्धा, ऐकणाऱ्यांची सुद्धा, जे आपण बघतो यांची सुद्धा जागरूक असणं गरजेचे आहे. आणि जो सांगणारा आहे त्याची सुद्धा सतसत विवेक बुद्धी म्हणजे त्या सतसत विवेक बुद्धी त्यानं सांगणं गरजेचं आहे. का बरं? कारण जस्ट तुम्हाला एक उदाहरण मी देतो इथं, आपण सुरुवात करून. सपोज आता मला एक मेसेज टाकलेला आहे एका जणांनी, म्हणजे तसे तुम्ही सांगत आहे की मला भरपूर सर्व मेसेज आलेले आहेत, पण याच्यातला एक मेसेज मी तुम्हाला इथं दाखवतो. एक मेसेज टाकला आहे आणि सांगितलं की त्यांनी सांगितलं की सर माझा स्कोर SBC या कॅटेगरीची एक स्टुडंट आहे. तिने सांगितलं की सर माझा स्कोर जो आहे तो स्कोर येत आहे 98 क्वेश्चन्स, म्हणजे 98 गुण, म्हणजे माझे 98 गुण माझे बरोबर येत आहेत, असं तिचं म्हणणं आहे. आता आपल्या सतसत विवेक बुद्धीचा जर आपण उपयोग केला तर 100% तिला काय उत्तर देऊ शकतो की तू 100% मेन्स चालू कर. अलग लक्षात. तर ही आपली सतसत विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे, म्हणजे तेच सांगत आहे. आणि दुसरा आता एक मेसेज टाकला की सर माझे म्हणजे क्वेश्चन जे आहेत तर ते 37 येतं, म्हणजे 37 म्हणजे 35 दोन्ही 70 आणि 74 75, आणि माझं मी ओपनमध्ये आहे. एका जणांनी मेसेज टाकला तर माझं होईल का नाही, तर मी त्याला सरळ सांगितलं की बाबा होणार नाही आहे, कारण 70 याच्या गुणांवर आपल्याला माहिती ओपनचा कट ऑफ येणार नाही. तर ह्या गोष्टी ॲक्सेप्ट सुद्धा करता आल्या पाहिजेत. अलगलं नाही तुमचं होईल तुम्ही चालू द्या मेन्स, असं नाही आहे. जे सत्य आहे ते ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यानंतर, कारण आपल्याला पुढचं लगेच डिसिजन्स घेता येईल. नाही तर तुमचे 2 महिने याच्यात जासाल, कुठं क्लास लावू आपण, त्याच्यात फी पैसा आपला जाईल आणि त्याच्यानंतर मग काय तर रिझल्ट नाही आहे, असं गोष्ट नको व्हायला. म्हणून तुम्ही सुद्धा काही गोष्टी ॲक्सेप्ट करा. ओके. तर बघा, मी व्हिडिओ थोडा मोठा होईल पण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲनालिसिस करून सांगत आहे. मी डायरेक्ट तुम्हाला एवढा कट ऑफ लागेल ना असं लागेल असं सांगत नाही, म्हणूनच वेळ घेतलेला आहे. सगळ्यात प्रथम सांगत आहे मी जे काही मी सांगितलं की माझे 5 फॅक्टर आहेत, मी त्या 5 फॅक्टरचा अनालिसिस करून तुम्हाला 6वा फॅक्टर मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. आणि जो काही कट ऑफ सांगणार आहे पुन्हा एकदा सांगत आहो की हो अंदाजित आहे, प्लस मायनस होऊ शकतो. अलग लक्षात. तर बघा, हे 5 फॅक्टर मी जे सांगत आहे तुम्हाला. पहिलं आहे पेपरची कॅटेगरी काय आहे, दुसरं आहे व्हॅकन्सी किती आलेले आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर टेक्निकल प्री एक्झामचा रिझल्ट. मग आता आपण थोडं इथं FSO बद्दल डिस्कस करणार आहोत, कारण FSO ही टेक्निकल परीक्षा आहे, याला स्पेसिफिक क्रायटेरिया होता, त्याच्यामुळे आपली सुद्धा टेक्निकल परीक्षा आहे, ते सुद्धा इथं डिस्कस करणार आहोत. चौथा जो फॅक्टर आहे ते ॲग्री ग्रॅज्युएटेड स्टुडंट म्हणजे जनरल MPSC करणारे त्यांचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो. 5वा फॅक्टर सगळ्यात महत्त्वाचा आन्सर चेंज किंवा कॅन्सल क्वेश्चन, आणि त्याच्यानंतरचा हा आहे ते कट ऑफ. तर मी हे थोडक्यात तुम्हाला हे ओव्हरलुक करणार आहे. तर नक्की यूट्यूब आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके. कारण नवीन जो आहे आपला व्हिडिओ तो मी रेफरन्स बुक घेऊन येत आहे, जे प्रिपरेशन्स करत आहेत त्यांच्यासाठी. ओके. तर पहिलं आहे पेपरची कॅटेगरी. आता पेपरची कॅटेगरी काय राहील तर मी तुम्हाला सांगतो. पेपरची कॅटेगरी आपल्याला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी पेपर दिले. मीडियम पेपर होता आणि बेसिक ज्यांचं स्ट्रॉंग आहे या लोकांसाठी हा पेपर अति सुंदर होता. ज्याचं प्रश्नाचा ॲनालिसिस चांगला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा पेपर इझी होता असं म्हणता येईल. आता कारण तुम्हाला सांगतो, काही जणांनी मला मेसेज टाकलं की सर जेव्हा ही ॲडव्हर्टाइजमेंट आली तेव्हापासून मी अभ्यास करत होतो, म्हणजे त्यांचे 2-2.5 महिने पकडा, जेव्हापासून ते आंदोलन वगैरे झालं तर 2-2.5 महिन्यात ज्यांनी अभ्यास केला त्यांचाही त्यांचे स्कोअर जे आहेत ते 70 क्वेश्चन्स येत आहेत, त्यांचे सुद्धा स्कोअर 70 क्वेश्चन्सपर्यंत ते जात आहेत. आणि जे 1 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले असे ज्यांनी अभ्यास केलेला आहे तर त्यांचा ऑब्वियसली स्कोअर चांगले आहेत, हे मला त्यांच्या मार्क्समधून दिसलेले आहे. कारण त्या स्टुडंटनी मला मार्क्ससुद्धा टाकले आणि सांगितलं की सर मी एवढ्या वर्षापासून तयारी करतो, म्हणजे आणि
तिसरी गोष्ट जी महत्वाची, टेम्परमेंट, म्हणजे बरेचसे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला येत होते पण तुम्ही चुकवले. आता याचं बेसिक जे चांगलं होतं म्हणजे स्टेट बोर्ड वगैरे त्याच्यावर, कारण तुम्हाला सांगायचं आहे आता जे नवीन बुक्स आले स्टेट बोर्डचे, एक 6वीचं इतिहासाचे कंबाईन पुस्तक इतिहास आहे, त्याच्यात थोडं भूगोल आहे, हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकलेलं होतं. तर त्या पुस्तकातल्या 6वीच्या 8वीतल्या या अशा बुक्समधले काही प्रश्न तुम्हाला तिथं दिसतील. अलग लक्षात, म्हणजे बेसिक जो आहे हे होतं. काही क्वेश्चन जर आपण सेट बघितलं तर बघा, इतिहास आपल्याला माहिती होते की समजा इतिहासाचं जर घेतलं तर आपण 1 लाइनर तुम्हाला दिसतात, सिंपल टू मीडियम तुम्हाला दिसतील तिथं क्वेश्चन. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा तुम्हाला वाटते एवढा सहज नाही. तुम्ही मागच्या 2023च्या पेपरचं जर कंपॅरिझन केलं तर 4 ते 5 प्रश्न तिथं मायनस धरा चालू घडामोडीचे, कारण मागचे ज्या वर्षीचे जर 2022चा याच्या आधी पेपर झाला होता तर तिथं चालू घडामोडी बऱ्यापैकी त्यांनी 1 लाइनर विचारली, तर थोडं चालू घडामोडीचे 4-5 क्वेश्चन्स थोडे होते. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, जर त्यांनी हे विचारलंय आपला कोणता इतिहास तुम्हाला सिंपल, पुन्हा त्यांनी इकॉनॉमिक्सला काउंटर केलं. म्हणजे अशा पद्धतीनं तो पेपर तुमचा ऑन अँड ॲव्हरेज आयोगाचं एक ठरलेलं असतं की स्टुडंटला कुठंपर्यंत जातील, त्यांचा पहिलाच माइंडसेट असते पेपर की हे कुठंपर्यंत रिझल्ट जाणार आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळे हे पेपर जो आहे तर तो मागचा ज्या वर्षीचा जो जनरल कट ऑफ होता त्याच्या प्लस दोन क्वेश्चन्स जनरल याचे होतील आणि आपल्याला त्याच हिशोबाने बघायचं आहे. चला नेक्स्ट आपण बघू व्हॅकन्सी. तर व्हॅकन्सी जर आपण बघितलं तर यावर्षी व्हॅकन्सी चांगल्या आहेत. मागच्या 2 ॲडव्हर्टाइजमेंटचा आपण जर हे केला तर 258 व्हॅकन्सी आहेत. हे एक फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरणार आहे. थोडं व्हॅकन्सी चांगल्या आहेत, पण त्या 200 मग आपण काय म्हणू की 258 व्हॅकन्सी कट ऑफ कमी येईल. पण बाबा हे 258 व्हॅकन्सी ह्या तुझ्या नाहीत ना पर्टिक्युलर एका कॅटेगरीच्या. अलग लक्षात. म्हणजे तुम्ही जर आता इथं विजा, भजक, भजड यांचे बघितलं तुम्ही 1-2 व्हॅकन्सी आहेत त्यांच्या फक्त. अलग लक्षात. म्हणजे ही गोष्ट आपल्याला बघणं. यावर्षी ओबीसीच्या व्हॅकन्सी चांगल्या आलेल्या आहेत. मी तुम्हाला रिझल्टमध्ये सांगलो ओबीसीच्या व्हॅकन्सी चांगल्या आहेत याच्यामध्ये. अलग लक्षात. त्याच्यामुळं एसबीसी तुमचं ईडब्ल्यूएस आणि ओबीसी याच्यात 1-2 प्रश्नाचा एखाद्या प्रश्नाचा तरी फरक राहणार हे कन्फर्म. त्याच्यानंतर जो आहे तो एक तिसरा पॉईंट जर आपण बघितलं, जर आता 258 गुणिला जर 12 घेतले मेन्सला तर 3009 स्टुडंट त्यांना सिलेक्ट करायचे. 15 जर घेतला 15 किंवा 13 असा जर घेतला, सहसा 12 पकडू आपण, जर 15चा किंवा 13चा जर घेतला तर काय याच्यात अजून 15चा जर घेतला तर आपल्याला माहिती आहे 3800 पर्यंत जाईल. म्हणजे 3,500 मुलं आपल्याला मेन्सला घ्यायची आहेत. हे याच्यावरून आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर टेक्निकल, चौथा पॉईंट सांगत आहे मी, प्रिव्हियस इयर टेक्निकल प्री एक्झामचा रिझल्ट. आता बघा एफएसओ साठी ॲग्रिकल्चरवाले बाकीच्या आपल्या फील्ड असतील त्याही इलिजिबल. तर सोबत एफएसओमध्ये केमिस्ट्री जे आहे ते होते. त्याच्यानंतर मागून आपला एक GR आला होता, त्यांनी काही MBBS वाले BMS वाले बिन त्यांना सुद्धा इलिजिबल केलेलं होतं. अलग लक्षात. म्हणजे एफएसओचा जर विचार केला आपण तर तिथं बाकीच्या सुद्धा ब्रँच होत्या. एफएसओच्या मग 2000 ते ज्या काही मागचा पेपर झालेला होता त्याच्यात जागा एफएसओच्या 194 होता आणि त्याचा कट ऑफ आलेला होता 93 वर. जनरल ओपनचा सांगत आहे मी, हे 93 वर त्यांचा कट ऑफ आलेला होता. म्हणजे काय रे की 46 क्वेश्चन्स ज्यांचे बरोबर होते तर तो कट ऑफ आला. आता बघा ह्यो झाला तुमचा कट ऑफ एफएसओचा 46 क्वेश्चन आणि जनरल जो काही कट ऑफ आला म्हणजे 93 आणि जनरल MPSCचा कट ऑफ आला 108. म्हणजे जवळपास जर आपण बघितलं याच्यातला डिफरन्स जर बघितला तर तो 7 प्रश्नाचा डिफरन्स येतो. जवळपास किती प्रश्नाचा डिफरन्स येतो? 7 प्रश्नाचा डिफरन्स या लागला. म्हणजे जनरल जो MPSCचा कट ऑफ लागणार आहे आणि तुमचे टेक्निकलचे रिझल्ट लागणार ते ऑब्व्हियसली याच्यात 5 ते 7 प्रश्नाचा डिफरन्स राहणार आहे. आलं लक्षात. तर हे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं सांगितलेले आहेत. आणि याच्यात तर एक अजून पॉझिटिव्ह पॉईंट की ते बऱ्याच ब्रँचेसवाले स्टुडंट होते. आपल्या इकडे ॲग्रिकल्चरवाले थोडं कमी, म्हणजे आपल्या इथं फक्त ॲग्रिकल्चरवाले होते. अलग लक्षात. चौथा महत्त्वाचा इथं पॉईंट मी चौथा फॅक्टर म्हणून त्याला तुम्ही डिस्कस करतो की ॲग्री ग्रॅज्युएट स्टुडंट जनरल. आता बघा ॲग्री ग्रॅज्युएट स्टुडंट, ॲग्री ग्रॅज्युएट म्हणजे आपल्या जेवढ्या ब्रँचेस येतात 7-8 ब्रँचेस येते ते सगळ्याचं मी इथं सांगत आहे. हे जे स्टुडंट आहेत की जे जनरल MPSC करत आहेत, काय करत आहेत? जनरल MPSC करत आहेत मागच्या 2-3 वर्षापासून. या स्टुडंटनी काय केलेलं आहे? ही परीक्षा दिलेली आहे आणि हे स्टुडंटचे ज्यांचा ऑब्व्हियसली यांचा 3-4 वर्षाचा अभ्यास आहे, कोणाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा, काही मेन्स सुद्धा दिल्या आपल्या जनरल MPSCचा. हे स्टुडंट जे आहेत आपले ॲग्रिकल्चर बांधव हे मेन्स करणार नाहीत अशी एक अपेक्षा आहे की हे मेन्स करणार नाहीत, पण हे काय करतील प्रीचा रिझल्ट यांच्यामुळे काय होणार आहे? वाढणार आहे. का?
हे मेन्सला नसतील, कारण जर ऑलरेडी जर राज्यसेवा 2 मेन्स दिले असेल तर तो विचार काय करेल की मी यावरचे सुद्धा राज्यसेवा मेन्स देईल, कारण ऑब्व्हियसली त्यांना चांगले मार्क आलेले असतील, तर ते राज्यसेवेची मेन्सचीच तयारी करतील, लगेच त्यांचा ट्रॅक चेंज करणार नाहीत. हां, जे नवीन येते 1 वर्ष करत आहेत तयारी ते इकडे डिसिजन्स घेतील ॲग्रीमेन्स करण्याचा, पण जे ऑलरेडी 1-2 मेन्स दिलेले आहेत ते राज्यसेवा मेन्सच करतील. पण हे काय करतील, गंज त्यांनी राज्यसेवा मेन्स केला त्या विद्यार्थ्यांनी, आपल्या कृषी बांधवांनी, पण तरी सुद्धा ते काय करते, त्याचे मार्क जास्त असल्यामुळे ते स्कोअर वाढवतील. हा फॅक्टर सुद्धा तुम्हाला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. अलग लक्षात. तर हा चौथा फॅक्टर आहे की मी जे तुम्हाला त्याच्यासोबत बोललेलो आहो. त्याच्यानंतर 5वा फॅक्टरवर मी इथं तुम्हाला बोलत आहे. 5वा फॅक्टर हे आन्सर चेंज. आता कॅन्सल किंवा आन्सर चेंज. मला काल एका जणांनी मेसेज टाकलेला आहे, म्हणे सर माझा राज्यसेवेला म्हणजे फर्स्ट आन्सर की होती त्या टायमाला माझा जवळपास 115 स्कोअर होता आणि ज्यानंतर आयोगाने आन्सर चेंज केले तर मी रिझल्टच्या बाहेर होतो. म्हणजे त्याचं म्हणणं आलं की बाबा मला एवढ्या मोठ्या प्रश्नाचा फटका बसला. पण इथं तसं काही होणार नाही. इथं जास्तीत जास्त म्हणजे 2 ते 3 प्रश्न जे आहेत तर ते याच्यात बदल होऊ शकतो. अलग लक्षात. 2 ते 3 प्रश्नामध्ये बदल होऊ शकतो. तुमचा जो स्कोअर आहे तर त्याच्यामध्ये हे 2 ते 3 प्रश्न तुम्ही पकडून चालायचे. तुमचे पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे तुम्हालाच माहिती. मग ते आपण त्याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे. त्या 2-3 प्रश्नामध्येच फक्त चेंज होईल. जास्त अशी अपेक्षा नाही. झाला तर एखादा कॅन्सल, नाही तर मग 1 ते 2 प्रश्नाचे उत्तर बदलतील. अलग लक्षात. एवढंच होऊ शकते. बाकी जास्त किती आपण पाठवले तरी आयोगाकडे द्यायचे काही तज्ज्ञ असतात. त्या तज्ज्ञाच्या संदर्भातूनच प्रश्न आलेले असतात. त्याच्यामुळे एवढा मोठा नाही बदल होणार. आपल्याला वाटत आहेत, आपण बोललेली आहे त्या व्हिडिओवर, पण एवढा नाही. आता जो 5 लास्ट आणि शेवटचा मुद्दा येत आहे तो म्हणजे कट ऑफ. आता कट ऑफच्या आधी तुम्हाला सांगतो की आपण पोल घेतलं होतं. आता हे किती जणांनी खरं सांगितलं असेल ते त्यांच्यावर डिपेंड, पण आपण एक पोल घेतला होता. पण पोलवरच नाही मी कट ऑफ सांगत आहे, या गोष्टी मी इथं डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला त्याच्यावर सुद्धा बरोबर जवळपास तुम्हाला इथं दिसत आहे 1,500 लोकांनी पोल दिलेला आहे, म्हणजे वोट्स दिलेले आहेत. तर मला एक सांगायचं आहे, बघा की हे जे काही 3 कॅटेगरी येतं म्हणजे इथंपर्यंत, तर यांना माझी नम्र विनंती आहे, जे असेल खरं ते ॲक्सेप्ट करायचं आणि आपले समोर आपल्याला अजून कोणत्या परीक्षेची एक्झामची तयारी करू शकतो ती करायची. जसं कंबाईन ग्रुप BA CA त्याची तयारी करायची. हां, इथं मात्र एक होऊ शकते, हे 80 ते 85 वाला जर ST म्हणजे या 80 मध्ये जर ST कॅटेगरीचा असेल फिमेल वगैरे, तर यांचा एक अंदाज राहू शकतो की ते मध्ये येऊ शकतात. कारण तुमचे 2 ते 3 प्रश्न जर वाढत असतील, म्हणजे आज तुमचा 80 आणि तुमचे 3 क्वेश्चन्स ते जे आन्सर बदलले आयोगानं ते तुमचे बरोबर आले, तर तुम्ही जावं लागले 86-87 मध्ये. अलग 86-87 मार्क व्हावं लागले. असं प्रत्येकाच्या कॅटेगरीच्या बाबतीत असं होईल. त्याच्यामुळे तुम्ही ते एक पॉझिटिव्ह पॉईंट पकडून हे करू शकता. अलग लक्षात. पण ते आयोग बदललंच, हे थोड्या आयोगावर डिपेंड्स येतं. अलग लक्षात. पण सध्या तुमचा जो मार्क्स आहेत मी त्याच्यावरच बोलत आहे. समोरचं चेंजेस होतील म्हणून हाही पॉईंट सांगितला तुम्हाला की आन्सर चेंज वगैरे झाले तर त्याच्यातही फरक पडू शकतो. आता आपण बोलत आहे कट ऑफ. आता मी काय केलं आहे, गंज इथं तुम्हाला 258 जागा दिसत आहेत. अलग लक्षात. अरे पण बाबांनो, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा तुमच्या वाट्यावर येतात हे पाहणं गरजेचं आहे ना. त्याच्यामुळेच मी डायरेक्ट असं काय घालत नाही की बा हे एवढा रिझल्ट लागेल, याचा एवढा लागेल तेवढा. मी सगळे तुम्हाला इथं अनालिसिस करून सांगत आहे. आता जर जसं तुम्ही बघितलं 258 पैकी जर SC कॅटेगरीची अनुसूचित जाती या कॅटेगरीचा आपण बघितलं तर यांना 14 जागा आहेत आणि त्याच्यातल्या 10 जागा या मेलसाठी येतं आणि 4 जागा या फिमेलसाठी आहे. तर सपोज आपण इथं मी सांगितलेलं आहे, हे गुण सांगितलेले आहेत म्हणजे याच्यापैकी. तर मेलचा जर आपण विचार केला तर 85 ते 88 गुण. आता मी सांगितलं आहे की पुन्हा एकदा सांगतो की तुमच्या याच्यात प्लस होतील मायनस होतील हे डिपेंड आहे सेकंड आन्सर किंवा. पण जर एवढे मार्क्स असतील तर साधारण तुम्हाला तयारी करायला काही हरकत नाही. शेवटी मी हे एक सांगतो की हे एक अंदाज, हे एक प्रिडिक्शन्स आहे. अलग लक्षात. फिमेलचं जर म्हटलं तर ह्यो 80-85च्या दरम्यान आपण इथं विचार करू शकतो, म्हणजे 40 क्वेश्चन. कारण जनरल MPSCचा जो कट ऑफ यावर्षी जाईल, जनरल MPSCचा कट ऑफ यावर्षी जाईल तो 110 प्लस जर असेल किंवा 110 प्लस म्हणजे 110-12 होऊ शकतात किंवा 114 होऊ शकतात. म्हणजे असा जर रिझल्ट असेल तर याच्यापेक्षा जर आपण कमी धरले, किती प्रश्न 6 ते 7 प्रश्न जर आपण याच्या कमी धरले तर आपल्याला ते सोपं होईल काढणं आपला. म्हणजे जे काही 45च्या वर आहे तर त्यांनी शुअर शॉट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा हे आता ST कॅटेगरीला 13 जागा आहेत. 13 मध्ये आता ह्या ज्या जागा सांगत आहेत ह्या मी 3, एक DDAची, त्याच्यानंतर TOची, त्याच्यानंतर सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा आपण त्याला कृषी अधिकारी कनिष्ठ असं सुद्धा म्हणू. तर ह्या 3ही मिळून मी ह्या जागा सांगत आहे तुम्हाला इथं. 3 म्हणजे हे क्लास 1, क्लास 2 आणि हे क्लास 2 पण कनिष्ठ, ह्या अशा मी जागा तुम्हाला इथं सांगत आहे. तर बघा ह्या 14 जागा टोटल येतं त्यांच्या. त्याच्यानंतर ST मध्ये जर आपण बघितलं अनुसूचित जमाती तर याच्यामध्ये 13 जागा येतात. 9 मेलच्या आहेत आणि 4 फिमेलच्या आहेत.
तर एस टी कॅटेगरीचा जर आपण बघितला आतापर्यंत जनरल रिझल्ट बघतो आपण, कंबाईन ग्रुप बी सी आणि राज्यसेवेचे सुद्धा त्यांचे कट ऑफ कमी राहतात. आणि इथं थोडा अजून आपण कमी का सांगत आहे, कारण की इथं टेक्निकल आपण अलग, इथं जनरल नाही आहे, इथं टेक्निकल आहे. त्याच्यामुळं एस टी कॅटेगरीमध्ये जर 78 84 गुण ज्यांचे असतील मेलमध्ये, फिमेलमध्ये 72 75 किंवा 78 असे जर असतील तर तरी त्यांनी चालू करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे सेल्फ प्रिपरेशन आपली चालू करायला काही हरकत नाही. अजून तुम्ही ओपिनियन घेऊ शकता, कारण मी बोलताना पहिलंच बोललो आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत असणं खूप गरजेचे आहे. ओके. त्याच्यानंतर सांगत आहे EWS. EWSचा जर आपण इथं विचार केला तर इथं 26 जागा EWSच्या येतात. त्याच्यात मेलमध्ये 18 जागा येतात आणि फिमेलच्या 8 जागा येतात. म्हणजे बघा आपल्याला वाटतं की बा 258 जागा आहेत, अरे पण कॅटेगरीमध्ये आपल्या जागा किती येत आहेत हे महत्त्वाचं आहे. इथं जरी मेलचं जर बघितलं तर 88 ते 96 ही एक रेंज सांगितली आहे मी गुणाची, कारण की प्लस मायनस होऊ शकते, अलग लक्षात. त्याच्यानंतर फिमेलचा सांगितलं आहे 84 ते 86 गुण, अलग लक्षात. हे गुण सांगत आहोत 200 पैकी, हे गुण सांगत आहोत 200 पैकी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे SCBC. SCBCच्या सुद्धा 26 जागा आहेत, 18 मेलच्या आहेत आणि फिमेलच्या 7 आहेत, एक जागा अजून रिझर्व आहे त्याच्यातली. ओके. तर याचा सुद्धा 90 94 असा कट ऑफ राहू शकतो. कारण पहिलं कसं व्हायचं आहे, याच्या आधी काय व्हायचं की SCBC मध्ये जे काही ओपन व्यतिरिक्त म्हणजे बाकीच्या कॅटेगरी व्यतिरिक्त सगळे EWS मध्ये जायचं. त्याच्यामुळे EWSचा रिझल्ट OBC आणि याच्या सोबत लागायचा ओपनच्या सोबत. पण थोडा जर आता तुम्ही बघितलं आता एक कट ऑफ लागलेला आहे, त्याच्यामध्ये SCBCचा रिझल्ट कमी आलेला आहे, SBCचा रिझल्ट आणि OBCचा रिझल्ट सारखे आलेले आहेत, अलग लक्षात. त्याच्यामुळं थोडा EWSला आहेत चान्सेस. आणि SCBC मध्ये आपण सव्वीस सांगितलं की 90 ते 94 गुण जर असतील तर पॉझिटिव्ह आहात, काही प्रॉब्लेम नाही. इकडं महिला फिमेल सांगितली 84 ते 88 गुण, 84 ते 88 गुण हे सांगितलं. आता OBC सांगत आहे, OBC मध्ये 86 जागा आहेत यावर्षी. OBCच्या जागा खूप छान आहेत, 86 जागा आहेत. त्याच्यात मेलचा जर विचार केला तर 60 जागा आहेत आणि फिमेलच्या 26 जागा आहेत. त्याच्यामुळे मेलचा जर आपण विचार केला तर 92+ ज्यांचा असेल त्यांनी तयारी करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि फिमेल 85+ ज्याच्या असतील त्यांनी तयारी करा. पण लगेच कुठंतरी आपण हे डिसिजन्स घेऊन की बा हे व्हिडिओ ऐकून लगेच आपण कुठं क्लासेस लावून का, अजून 10-15 दिवस घ्या, स्वतःचा मागचे कट ऑफ अजून काही तुम्हाला कट ऑफ येतील त्या दृष्टीनं हे करा तुम्ही, अलग लक्षात. तर हा आहे. नेक्स्ट आहे जी कॅटेगरी ती ओपन कॅटेगरी जर जो राहील तर तो 95+ असं मला वाटते अपेक्षित आहे. म्हणजे 95+ क्वेश्चन्स असले ज्याचे, किंवा तुम्ही 94 95 असे प्लस मायनस असं काहीतरी होईल, अलग लक्षात. ओपनचा कट ऑफ या पद्धतीनं लागेल. आता मधात जे आहे भजक भजब यांचे जे कट ऑफ आहेत तर त्यांच्या ज्या जागा आहेत या जागेनुसार जर आपण बघितलं तर या जागेनुसार तुम्हाला मेलचा जर असेल समजा 88 90 आणि फिमेल असेल तर 85च्या तशातही असली तरी येऊ शकतो. तर हे झालंय आपलं ऑल अबाउट कट ऑफच्या संदर्भात. पुन्हा एकदा सांगतो की हा माझं प्रेडिक्शन्स आहे, हा एक अंदाज आहे, हा प्लस मायनस याच्यात होऊ शकतात, अलग लक्षात. कारण मला आता भरपूर जणांचे काही मॅसेज आलेले आहेत की सर एवढा कट ऑफ आहे. पण मी तुम्हाला हेही सांगतो ना की हे सेकंड आन्सर की सुद्धा आता जर तुमचे 90 असतील आणि सेकंड आन्सर कीला तुमचे लगेच 96 झाले, अलग लक्षात. म्हणजे तुमचे 2-3 प्रश्न जे आयोगानं उत्तर हे दिलेले आहेत ते बदलून आले, अलग लक्षात. तर तुम्ही लगेच 90चे 96 जासाल, किंवा मग तुमचा प्रश्न आत्ता बरोबर येत पण ते आयोगानं कॅन्सल केला, किंवा मग आयोगानं काय केलं आहे त्याचं उत्तर बदललं आणि तुमचं इथे उत्तर चेंज झालं, मग लगेच तुम्ही 94चे लगेच 89 वर येतील. तर असेही होऊ शकते, कारण सेकंड आन्सर की खूप इम्पॉर्टन्स आहेत. पण ज्यांचे ऑलरेडी कमी मार्क्स आहेत त्यांचं खूपच प्रॉब्लेम आहे. आता एका स्टुडंटनं आता हे मेसेज टाकला की OBC फिमेल 94 आहे माझा, आहे सेफ झोनमध्ये आहे, करू शकता तयारी. त्याच्यामुळं बघा हे मेसेज टाकला. आता अजून एक मेसेज आलेला आहे की हॅलो सर, NTB फिमेल आहे 99.5%. तर मी 10% सांगितलं की ताई तुझं 100% होणार आहे, कारण 99.5 म्हणजे 100 म्हणजे ती ओपनमध्ये जाईल. ॲक्च्युअली आलं का ते ओपनमध्ये जाईल. म्हणजे असे स्टुडंट आहेत माझ्याकडे, भरपूर मॅसेज आलेले आहेत. त्याच्यातले अजून बघा तुम्हाला दिसत असेल काही मॅसेज इथं माझे सीनसुद्धा नाही झालेले आहेत. हे बघा सगळे मॅसेज आले, सगळ्यांनी मला टाकलेले आहेत. तर त्याच्यामुळं ह्या आपलं प्रेडिक्शन्स आहे. आता अजून एक ताई आहेत की ज्यांनी सांगितलं की बघा SBC फिमेलमधल्या आहेत त्यांनी सांगितलं की सर माझं 102 स्कोअर आहे, अलग लक्षात. म्हणजे हे आहे ओरिजिनल आपलं जे आहे ते स्वीकारायला पाहिजेत.
काजलताई येतं त्यांनी सांगितलेलं आहे की एवढा माझा स्कोर आहे. म्हणजे हे स्कोर आहेत बरं. आता काही एकाचं सांगितलं आहे की 83 येत आहे एस टी कॅटेगरी फिमेल. 100% चालू करा, चालू करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण हे स्कोअर आपल्याला मी काय सांगितलं की आपलं विवेकबुद्धीला हे पट्टे की नाही यार कट ऑफ आपल्याला येऊ शकतो एवढ्यात आणि आपण चालू करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळं सेकंड आन्सर कीमध्ये सुद्धा वाढतील. त्याच्यामुळं ज्यांना अपेक्षा आहे की हे प्रश्न जास्त नाहीत वाढणार, 1-2 प्रश्न वाढतील तर त्या पद्धतीनं ते होईल. आता हा अशा पद्धतीनं कट ऑफ होता. माझे काही मला फॅक्टर्स जे वाटत होते ते मी इथं डिस्कस केलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि पुन्हा एकदा सांगतो हे व्हायचं हे माझा अंदाज आहे, असाच खरा होईल असा नाही, प्लस मायनस काही होऊ शकते, आलं का लक्षात. त्याच्यामुळे अजून तुम्ही तुमच्या सतत विवेकबुद्धीचा तुम्हाला हे वापर करायचा आहे. पण जे काही आहे तर जर एखादं मला म्हणतच असेल माझा 65 स्कोअर आहे, मी मेल आहे OBC मध्ये, पॉसिबलच नाही दादा, तुझं होणारच नाही आहे. तू वेगळं दुसरा पर्याय स्वीकार, म्हणजे दुसरी एखादी तयारी असेल तर ते करा. हे असं डायरेक्ट सांगणं आहे, आलं का लक्षात. पण याच्यात कदाचित आता एखादे 85 आहे, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आला आहे 86वर, आलं का लक्षात. असंही बऱ्याच वेळा होते, एखाद्या मार्काने कमी जास्त होऊन हे होते. पण शेवटी सेकंड आन्सर की महत्त्वाचे, त्याच्यात 3 प्रश्न आपण धरून चाललोय. तर आज आपण इथं थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि लवकरच मी तुम्हाला मेन्ससाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, कोणते रेफरन्स बुक वापरायला पाहिजे याच्यावर सुद्धा बोलणार आहे. आणि मेन्समध्ये एकदम तुम्ही असं डोक्यात नका घालून घेऊ. मेन्स म्हणजे नथिंग बट युअर ग्रॅज्युएशन्स. तुम्ही जे ग्रॅज्युएशन्स केलेलं आहे तेच आहे. फक्त थोडं ज्यांच्याकडे स्किल आहेत त्या गोष्टी आता तुम्हाला हे करावं लागेल, ते स्किल डेव्हलप करावं लागेल तुम्हाला रायटिंगचं, आलं लक्षात. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.